गेल्या वर्षभरामध्ये वातावरणामध्ये जे काही मोठ्या प्रमाणामध्ये फेरबदल झाले, सुरुवातीला 10 मेपासून जो पावसाला सुरुवात झाली आणि सतत पडलेल्या पावसामुळं आणि त्यानंतर अचानक 1 नोव्हेंबरला पाऊस थांबला, कडाक्याची थंडी पडली आणि त्या 2 ऋतूच्यामध्ये परत दिवसभर कडक ऊन, रात्रीच्या वेळी कडाक्याची थंडी, धुकं, या सगळ्या वातावरणामुळं आंब्याला आणि काजूला भार चांगला आलेला होता, परंतु धुक्यामुळे तो सगळा करपून गेला. अर्थात निकृष्ट दर्जाचे मिळणारे जे काही पेस्टिसाइड्स आहेत त्यांच्याकडून झालेल्या फसवणुकीचा सुद्धा परिणाम असू शकतो. खरं तर कोकण कृषी विद्यापीठानं त्याच्यावर अधिक प्रकाश टाकला पाहिजे. त्यांच्याकडूनही फारसं काही त्याच्यावर संशोधन झालेलं दिसत नाही. पण मुळामध्ये शेतकऱ्याला मात्र प्रचंड फटका बसला. मी स्वतः गेले महिनाभर वेंगुर्ल्यापासून ते अगदी दापोलीपर्यंत अनेक गावामध्ये अगदी वाडी वस्तीवर जाऊन आंब्याची कलमं बघितलेत, काजूच्या बागा बघितलेल्या आहेत. सगळ्यात जास्त परिणाम झालेला आहे तो कोकणचा राजा असणाऱ्या हापूसवर झालेला आहे. हापूसचं उत्पादन जवळपास 90% घटलेलं आहे आणि 10% कुठेतरी पीक दिसतं आहे. आणि त्यामुळंच पाडव्या दिवशी वर्षाला 30-35 हजार पेट्या यायला पाहिजेत, त्या ठिकाणी कुठेतरी 8-10 हजार एवढाच माल मार्केटमध्ये आला. आणि जो काय आलेला आहे तो तरी 100% कोकणातला होता की अजून कुठला कोकणातल्या नावानं होता, हाही एक संशोधनाचा विषय आहे. केसरलाही तसंच, पण थोडासा किंचित बरी परिस्थिती आहे. काजूचं उत्पादन घटलेलं आहे आणि ते केवळ कोकणातच नाही, घाटमाथ्यावर आजरा गडिंग्लजमध्ये सुद्धा, चंदगडमध्येही घटलेलं आहे. आणि हे जे काही वातावरणामध्ये बदल झालेले आहेत आणि त्याचे परिणाम थेट शेतकऱ्यांना भोगावे लागत आहेत. म्हणजे यावर्षी मधमाशा दिसल्या नाहीत जास्त, का ते तज्ज्ञांनी सांगावं, आम्हाला माहीत नाही. त्याचबरोबर मेल जातीची फुलं जास्त, फिमेल जाती कमी, त्यामुळं परागीकरण नीट झालं नाही, असं काही कारण सांगतात. परंतु नुकसान झालं शेतकऱ्याचं, त्याचा खर्च व्हायचा तो होऊन गेला, पण त्याचा परतावा आता मिळण्याची वेळ आलेली नाही. अनेकांनी कलमं करारावर घेतलेले आहेत, त्यांनी पैसे गुंतवलेले आहेत, व्यापाऱ्याकडून ॲडव्हान्स घेतलेले आहेत, त्याचं व्याज चालू आहे. औषध दुकानदारांच्याकडून औषधं उधारीवर घेतलेली आहेत, त्या उधाऱ्या थांबलेल्या आहेत. आता 12 मार्चच्या मोर्चाच्या वेळी मी एवढंच बोललो होतो की अनेक वर्ष तुम्ही या आंबा आणि काजू उत्पादकांच्या जीवावर तुम्ही धंदा केला, नफा कमावला. कुणी असं समजायचं कारण नाही की आम्ही सेवाभाव म्हणून, समाजसेवा म्हणून दुकानं चालवली, असं कुणी म्हणायचं काही कारण नाही. आम्हाला चांगलं माहीत आहे MRP किती असते आणि औषधं केवढ्याला विकतात, सगळं माहिती आहे आम्हाला. आणि म्हणून म्हटलं, एखाद्या वर्षी जेव्हा शेतकरी संकटात सापडतो त्यावेळी थोडा नफा नाही झाला तरी बिघडणार नाही का? नाही का? जेवढ्याच तेवढं झालं तर काय बिघडत नाही काय? आणि म्हणून म्हटलं की याच्यावर काहीतरी विचार केला पाहिजे. जेव्हा पिकलं त्यावेळी तुम्ही आम्हाला लुटलं, देणं घेणं तेव्हाच पेटलं, असं मी म्हटलं होतं. ती आमची चळवळीतली अगदी लोकप्रिय घोषणा. पण यावर्षी पिकलेलंच नाही आहे, यावर्षी थोडा संयम बाळगा. आणि म्हणून अशा परिस्थितीमध्ये जर उधारी वसुलीसाठी कुठल्या दुकानदारानं त्रास दिला तर त्याचं साहित्य रस्त्यावर फेकायला कमी करणार नाही, असं मी म्हटलं. मी अजूनही सांगतो, मी त्या मुद्द्याशी मी ठाम आहे. माझ्या शेतकऱ्याला विनाकारण कुणी काय त्रास देणार असेल तर आम्ही गप्प बसणार नाही. कुणी किती मोठा असू दे, काही आमच्यावर तक्रारी करा, गुन्हे दाखल करा, काही फरक पडत नाही. असे अनेक गुन्हे आमच्यावर दाखल झालेले आहेत आणि
पुढेही होत राहतील. पण आम्ही शेतकऱ्याच्या पाठीमागं खंबीरपणानं राहणार म्हणजे राहणार. व्यापाऱ्यांना सुद्धा माझा इशारा आहे, मुळामध्ये आंबाच मार्केटमध्ये येत नाही तरीसुद्धा जाणीवपूर्वक जो येतोय त्याला सुद्धा दर पाडून खरेदी करायची आणि भरमसाठ किमतीमध्ये शहरातल्या लोकांना तोच आंबा विकायचा. हे धंदे आता बंद करा, नाहीतर वाशिम मार्केटमध्ये एक दिवस आम्हाला घुसावं लागेल. त्या दिवशी 12 मार्चला पालकमंत्री जिल्हाधिकारी कार्यालयावर आले, आम्हाला आनंद झाला. ठीक आहे बाबा, संवेदनशीलपणानं पालकमंत्र्यांनी याची दखल घेतली, आले मुंबईतनं अधिवेशन सोडून आले. काय सांगितले, मला सांगत होते की 2 दिवसात आम्ही निर्णय घेतो. आम्ही सांगितलं की 2 नको, 10 दिवस थांबतो आम्ही आणि 22 मार्चपर्यंत थांबतो आम्ही. आत्ता ह्या क्षणापर्यंत म्हणजे 21 मार्च आज तारीख आहे, अजून निर्णय झालेला नाही. मधल्या काळामध्ये विधानभवनामध्ये एक बैठक झाली. त्या बैठकीमध्ये सगळे लोकप्रतिनिधी होते. माझ्या अंदाजानं 37-38 लोकप्रतिनिधी होते कोकणातले. त्यातले किती जण प्रत्यक्षात शेतकऱ्याच्या कलमापर्यंत गेले होते, काजूच्या बागेपर्यंत गेले होते. बैठक घेतली तुम्ही, एखादा कृपा करून त्यांनी फोटो टाकावेत भेट दिलेल्या काहीतरी. पण जे शेतकरी गेले 2 महिने आक्रोश करतायत, आंदोलन करतायत, टाहू फोडतायत, त्यातल्या एकाही शेतकऱ्याला बोलावून बाबा काय तुझं म्हणणं आहे, काय तुझं दुखणं आहे, हे ऐकावंच वाटलं नाही मुख्यमंत्र्यांना. आम्ही आधीच म्हटलं होतं आम्हाला नका बोलवू, पण आमची जी मागणी आहे, आंब्याच्या कलमाला हेक्टरी 5 लाख रुपये किंवा कलमाला 5,000 रुपये आणि काजूला हेक्टरी 3 लाख रुपये एवढी मदत जाहीर करा. आम्ही येत सुद्धा नाही मुंबईला, तुमचं तोंड सुद्धा बघायची आमची इच्छा नाही, पण तेही होत नाही. आणि त्यामुळं आम्ही जी काही घोषणा केलेली आहे जिल्हाधिकारी कार्यालयावर, 23 मार्चला आम्ही चक्काजाम करणार, मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग रोखून धरणार. ते आंदोलन ठामपणानं आणि ताकदीनं करण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे. सरकारला मला एवढंच सांगायचं की रडीचा डाव खेळू नका. पुढं होणाऱ्या कार्यकर्त्यांना काहीतरी त्रास देणं, नोटिसा काढणं, भीती घालणं, मरता क्या नाही करता अशी अवस्था आता शेतकऱ्याची झालेली आहे. मांजराला कितीही त्रास दिला, कोपऱ्यात दाबलं तरी जोपर्यंत त्याला पुढं जाण्याचा मार्ग दिसतो तोपर्यंत पळत राहतं. ज्यावेळी पुढचा मार्ग बंद होतो त्यावेळी ते मागे फिरताना नरडीचा घोट घेतो. नेमकी तीच अवस्था आज शेतकऱ्याची झालेली आहे. तेव्हा शेतकऱ्याला जर आक्रमक होऊन द्यायचं नसेल आताच काय, नाहीतर शेतकऱ्याचं राहिलेच काय आता, तर सरकारनं शेतकऱ्याचा अंत बघू नये. आणि म्हणून मी मुद्दामून आलो. काही लोकांनी संभ्रम तयार केला होता की आता सरकार निर्णय घेणारच आहे की आता आंदोलन कशाला. अरे 10 दिवस थांबलो ना आम्ही, 10 दिवस वाट बघितली ना, निर्णय तुमचा होत नाही. 25 तारखेला अधिवेशन संपतंय, ते 23लाच संपणार होतं, पण 2 दिवस वाढवलं त्यांनी. कसा विश्वास ठेवायचा यांच्यावर. आणि त्यामुळं 23 तारखेला ठरल्याप्रमाणे नांदगावला आमचं राष्ट्रीय महामार्ग रोखण्याचं आंदोलन होणार, म्हणजे होणार, ही काळ्या दगडावरची रेघ आहे. ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.